आता तुमच्याकडे यायचं आता या जांभूळ अख्ख्यांमध्ये आणखीन एक गोष्ट बघायला मिळते ज्याचा उल्लेख मगाशी दिग्दर्शकांनी सुद्धा केला की द्रौपदी साकारायची होती बाबांना तेव्हा आणि बाबांच्या नंतर आता ती जबाबदारी तुमच्यावरती आहे तर तो अनुभव कसा असतो? बापरे फार कठीण आहे. तिथपर्यंत पोहोचलो नाही आहे आणि पोहोचणारही नाही. कारण जसं मी मगाशी म्हणालो की लाजणं काय असतं म्हणजे नुसता पदर घेणं म्हणजे काही मेकअप नाही, काळा ठप्प चेहरा, रणरण तासा आणि त्याच्यात ती द्रौपदी नुसतं असं स्माइल आणि असं नुसतं लुक कृष्णाकडे देणं. सुंदर द्रौपदी, माधुरीला लाजवेल अशी द्रौपदी. 50 मीटरचा अंगरखा घालून जो 43 मीटरचा बाबा घालायचे त्याच्यानंतर मी जेव्हा चढवला तर मी असा झालो होतो. बापरे, लिटरली मी म्हटलं अरे 80 वर्षाचा माणूस हा 43 मीटरचा अंगरखा कसा घालतोय आणि त्याच आभूषण, मग त्या टोपी, मग ती शॉल आणि पायात घुंगर कसा काय करू शकतोय. तो जर करू शकतो तर मी का नाही करू शकत. वा, बघूयात याच द्रौपदीची एक झलक. पाच पांडव द्रौपदी संघ कृष्णदेव जांभूळ बनात आला. कळलं का गडा? कळलं की. अरे जांभूळ बनाची घनदाट गा छाया सगळ्यांच्या मनाला पडली का माया. पाहिलं पांडवानो, ह्या जांभूळ बनाची ही रमणीय छाया आता नगरापासून दूर वय झालंय. आता नगरापासून दूर आल्यावर मनाला किती आनंद वाटतोय. काय झालं? अरे काय? अरे आनंद झाला. आनंद झाला. असू दे असू दे असू दे. भगवंता, आपण योजना ते योग्य बघूनच. पांडवानो, या जांभूळ बनाच्या रमणीय छायेमध्ये आपण समध्यानी वनभोजन करूया. भगवंत, मी समजा योजून आणलंय. असं आपण बसा. पांडवानो बसा. भगवंता, पहिले आपण. नाही नाही नाही, पहिले आपण. भगवंता, पहिले आपण. नाही नाही नाही, पहिले आपण. भगवंता, पहिले आपण. बसा. लगेच बसायचं, वेळ घालवायचा नाही. अरे ज्येष्ठ कोण आहे? उठा 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 उठा. बसा. झाडाची उडविली फळ हान केली देवगात. झाडाची उडविली फळ हान केली देवगात. आणि एका झाडाला एक फळ लईच निर्मळ हान दिठी गाभुळल. हान कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं. कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं. आणि कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं. झाडाची उडविली फळ केली देवगत. एका झाडाला एक फळ लईच निर्मळ देठी गाभुळलं. कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं. कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं. अन कर्णाला